हा, एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? काय काय चोरी वगैरे केलीस की काय? संतोष, चोरी बिरी काही केलेली नाहीये मी। आई, बाबा, हे माझ्या मेहनतीचे कष्टाचे पैसे आहेत, हे आपल्या घरासाठी राहू दे। साहेब, आम्ही आत्ता तुम्हाला नाही पैसे देऊ शकणार, थोडा वेळ लागेल आम्हाला। जेव्हा शक्य असेल ना पैसे देणं, तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला फोन करून कळवीन, पण आत्ता नाही जमणार आम्हाला पैसे देणं। वीणा, अगं पण हे एवढे पैसे? हा 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 हा, आत्ता माझ्या लक्षात आलं, हे तुमच्या कष्टाचे पैसे म्हणजे ते पिठामधून ड्रग विकले त्याचे पैसे आहेत ना? अच्छा, तरीच म्हटलं एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे? बाबा, आई, घरघंटीच्या व्यवसायातनं जे थोडे थोडे पैसे जमवलेत ना, तेच हे पैसे तुमच्यासाठीच जमवले होते मी। आमच्यासाठी? ह्यांच्यासाठी? हो, कारण मुलगा म्हणून तुम्ही काहीच करत नाही आहात ना, मग सून म्हणून मला तरी काहीतरी करायलाच हवं ना। आई, बाबा, माझी मनापासून इच्छा होती की तुम्ही इतर कुणाच्याही पैशांवर अवलंबून राहता कामा नये, आणि म्हणूनच घरघंटीच्या व्यवसायातनं ना मी रोज थोडे थोडे पैसे जमवत होते। योग्य वेळ आली की मी पैसे देणारच होते तुम्हाला, आणि मला असं वाटतंय आजच ती योग्य वेळ। हो, मग हा विचार तुला माझ्याविषयी करता आला नाही कधी? संतोष, अरे थांब, कसा वागतोयस तू? तुला काय वाटतं पुढे जाऊन आम्हाला दुसऱ्यांवर पैशासाठी अवलंबून राहावं लागेल? आणि आमचं तुमचं काय, एक कुटुंब आहे, आपण सगळे एकत्रच आहोत ना। मान्य आहे की इतकी वर्ष यांनी सगळा गाडा ओढलाय, पण आता थोडीफार का होईना तुम्हा मुलांची मदत होतेच की। आई, अहो तसं नाहीये आई, वेळ काळ सांगून येत नाही, म्हणून मला सतत वाटतं तुमच्या गाठीशी पैसे असायलाच हवे। अगं पण का? कारण आम्ही लवकर वीणा, इकडे काय करतेस? हे बघ, नको त्या गोष्टी नको बोलूस। मी बोलणार, माझ्या मनात जे काही आहे ना ते आज मला बोलून टाकू द्या। हे बघ, माझं एक गप्प बस। तू बोलू नकोस। वीणा, तुला जे काही बोलायचंय, जे काही सांगायचंय ना, ते अगदी मोकळेपणानं सांग। एकदा घर झालं की आपण इकडचा घाशा गुंडाळायचा आणि तिकडे बस्तान हलवायचं लगेच। मला एवढंच म्हणायचंय आई, यांनी जर तुमची पुढे जाऊन जबाबदारी स्वीकारली नाही तेव्हा तुमच्याकडे पैसे असायला हवेत ना आई। वीणा, तू पण ना, हे बघ, तुझी घालमेल कळते मला, पण नको काळजी करू। अगं काही झालं तरी अखेरपर्यंत आपण सगळे एकत्रच राहणार आहोत। आणि आता राहिला प्रश्न या पैशांचा, नाही, हे बघ, हे पैसे नाही वापरता येणार। काही झालं ना तरी याला त्या कानविंदींच्या काळ्या धंद्याची जोड आहे बघ। हे पैसे कधीच कुणाला फळणार नाही, तेव्हा ते आपल्या घरासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी मी वापरूच शकत नाही। आणि मी तर म्हणते, तूही हे पैसे वापरू नकोस, नको आपल्याला हे पैसे। अगदी बरोबर, बरोबर बोलताय तुम्ही। हे पैसे तुम्ही नकाच वापरू। तुम्हाला नाही ना वापरायचे, काय हरकत नाही, मला चालतील। ते कुठूनही आले असतील तरी चालतील, मला हवेत ते पैसे। तुला कशाला हवेत इतके पैसे? काय करणार काय त्या पैशांचं? ते माझं मी बघेन। एक मिनिट, कुठल्या अधिकारानं हे सगळं बोलताय तुम्ही? ते मी कमवलेले पैसे, आणि त्याचं काय करायचं ना त्याचा सर्वस्वी निर्णय माझा असेल।
अरे यार, किती पसारा आहे हा. सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये. आधी हे रॅपर्स फेकून देऊ की बॉक्सेस नीट ठेवू? हे शपथ, मगाशी तिकडे पाणी पण सांडलं होतं, ते सुद्धा पुसायला लागेल. फ्रीज नसल्यामुळे आईस्क्रीम सुद्धा मेल्ट झाली असणार यार, ती सुद्धा पुसावी लागणार. शट यार, हा ना एवढं काम करण्याचा विचारच मला दमवतोय खूप जास्त. काय करू काहीच कळत नाहीये. सिंचूला विचारतो, कधी येणार आहे. हा, हॅलो सिंचू, तू कधी येणार आहेस? प्लीज मला लवकर सांग ना, प्लीज प्लीज प्लीज. अजून 2 तास? चला, म्हणजे आता हिला यायला 2 तास आहे. जरा 10 मिनिटं मस्तपैकी आराम करू शकतो. चला. लक्ष्मी, खरंच खूप हलकं वाटतंय का? हो ना हो, त्या पैशाचा अगदी योग्य विनियोग झाला बघा. तुम्ही बसा, मी पाणी आणते. एक मिनिट. विनियोग? कुठल्या पैशांचा विनियोग करून आलाय तुम्ही? वीणाच्या? वीणा आणि मी जो व्यवसाय करत होतो ना, त्यातून वीणाने साठवलेल्या पैशाचा विनियोग करून आलोय, कळलं? म्हणजे माझ्या बायकोचे पैसे उडवून आलात तुम्ही? कुठे केलाय तो विनियोग? कुठे उडवलेत पैसे मला सांगा. संतोष, नाही, मला कळायला हवं, कुठे उडवून आलाय ते पैसे. बघ संतोष, खरं तर तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायची आम्हाला गरज नाहीये. पण आता तू विचारतोच आहेस तर ऐक. तुला कदाचित माहित नसेल, पण आपल्या आजूबाजूच्या कित्येक मराठी शाळा आर्थिक तंगीमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यापैकीच काही गरजू शाळांना आम्ही मदत देऊन आलोय, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये. वा 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 वा. म्हणजे एवढा पुळका आला तुम्हाला त्या अनोळखी मुलांचा, जे त्यांच्यावर लाखो रुपये उधळून आलात? हा, अरे आपल्या आजूबाजूला तरी बघायचं. आपल्या घरात एक विद्यार्थी आहे, तुमचा सख्खा नातू, तुमच्या रक्ताचा. त्याचा बाप काय लाखो कमवत नाही, त्याची काही स्वप्न आहेत ना, त्याचा विचार नाही केला तुम्ही? संतोष, या इच्छा त्याच्या आहेत की तुझ्या? रे नाही, मुद्दा तो नाहीये बाबा. अरे आपल्या घरातली बिकट परिस्थिती सोडून मराठी शाळांवर आलेलं संकट तुम्हाला दिसतं? काय म्हणावं या दुटप्पीपणाला बाबा. हे बघ संतोष, हा आई, माहिती आहे मला. संतोष तोंड सांभाळून बोल. संतोष स्वार्थी आहे, अप्पलपोटी आहे, सगळं पाठ झालंय मला. आणि बरंच झालं तुमचं घर झालं नाहीच व्हायला पाहिजे. झालं असतं ना ते घर, तर तुम्हाला कोणाचाही पुळका आला असता आणि घरात आणून ठेवलं असतं कुणालाही. पुन्हा एकदा एक धर्मशाळा या घराची करून ठेवलीच आहे. सगळ्या घराची धर्मशाळा, वाटत सुटा सगळ्यांना पैसे. काय चाललंय देव जाणे, हे स्वतःच चालत.